नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महाट्रान्सको अंतर्गत असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन या पदाच्या भरती संदर्भाची. तर मित्रांनो, महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी हॉल तिकीट डाउनलोडची जी लिंक आहे ती महाट्रान्सकोने ॲक्टिव्ह केलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, दिनांक 29 डिसेंबरला इव्हनिंगच्या सेशनमध्ये जे आहे परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. रिपोर्टिंग टाईम जो आहे 3:30 वाजताचा आहे आणि एक्झाम टाईम जो आहे 4:30 ते 6:30 असा राहणार आहे. तर यासाठी जे आहे डायरेक्ट आणि इंटरनल नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं होतं, ज्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्ही बघू शकता 06/2024 आणि 09/2024 त्यांनी दिलेला आहे. तर यासाठी जे आहे तुम्हाला काही हॉल तिकीट संदर्भात डाउनलोड करण्यास काही अडचण जात असेल तर तुम्ही पॉईंट नंबर 5मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे त्यांना हेल्प मागू शकता. यामध्ये जे आहे तुम्हाला एक्झामला जाताना जे आहे व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक अशा प्रकारचे जे आहे कार्ड जे आहे तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं राहील. अशा प्रकारे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि यामध्ये जे आहे हे जे व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ आहे ते ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपीसुद्धा त्यांनी मागितलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये फिमेल कॅन्डिडेटमध्ये नावामध्ये काही बदल असेल तर मॅरेजसाठीचं जे काही सर्टिफिकेट असतं ते त्यांना जे आहे दाखवावं लागेल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण जाऊया लिंकवरती. तर येथे दिलेलं आहे लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर. तर मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शनला प्रोव्हाइड करून दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी जे आहे येऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहे अशा प्रकारे आपण आलेलो आहे. तर बघू शकता मी मोबाईल रोटेट केलेला आहे. तर येथे जे आहे दिलेलं आहे कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. तर 29 डिसेंबर 2024पर्यंत तुम्ही तुमचं कॉल लेटर जे आहे डाउनलोड करू शकता. आता इथे दिलेलं आहे लॉग इन क्रेडेन्शियल. तर तुम्हाला हॉल तिकीट कोणत्या भाषेमध्ये डाउनलोड करायचं आहे, तर इथे दिलेलं आहे मराठी आणि इंग्लिश. तर तुम्ही जे काही लँग्वेज तुम्हाला प्रिफरन्स आहे ती तुम्ही इथे निवडू शकता. तर मी इथे इंग्लिश सिलेक्ट करतो. यानंतर जे आहे इथे विचारलं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड आणि तुमचा कॅप्चा. तर मित्रांनो, पासवर्ड जो आहे तो तुम्हाला जो आहे या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, जो की तुम्ही रजिस्ट्रेशन ज्या वेळेस केलं होतं त्यानुसार आता तुम्ही टाकू शकता. किंवा ऑरमध्ये जे आहे त्यांनी येथे दिलेलं आहे एक फॉर्मॅट की माय डेट ऑफ बर्थ इज रिजेक्टेड ऑन लॉग इन स्क्रीन. तर येथे पॉईंट नंबर 4वरती तुम्ही बघू शकता. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की DD, MM आणि YY या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे आणि मधात एक डॅश द्यायची आहे सिम्पलवाली. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक येथे लिहून दाखवतो की पासवर्ड कसा टाकायचा आहे. तर जस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला पासवर्ड दाखवत आहे. तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड आहे तो तुमची डेट ऑफ बर्थनुसार राहील, किंवा रजिस्ट्रेशनवरती केल्यावरतीचा जो काही पासवर्ड असेल तो जर तुमच्याकडे असेल तर तो टाकूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे ते दिलेलं आहे. तर मित्रांनो, समजा तुमचा जन्म 29 डिसेंबर 2024चा असेल तर मित्रांनो 29-12- आणि 2024 असेल तर लास्टचे जे 24चा आहे आकडा तोच तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल. सुरुवातीचा 2 आणि 0 टाकायची गरज नाही. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी सुद्धा फॉर्म भरला होता, तर मी ते रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो. त्यानंतर आपण जे आहे पुढची प्रोसेस करूया. तर मी माझा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो एकदा कन्फर्म करून घेतो. तर इथे मी चेक करून घेतो मित्रांनो माझा रजिस्ट्रेशन नंबर. तर आता मी इथे माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकत आहे. आता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर जे आहे इथे मी पासवर्ड टाकायचा ऑप्शन आलेला आहे. तर पासवर्ड जो आहे तो मी टाकतो. पासवर्ड टाकल्यानंतर जे आहे आपल्यासमोर जे आहे कॅप्चा दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला कॅप्चा टाकावा लागेल. इथे बघू शकता. तर इथे मी कॅप्चा टाकलेला आहे आणि आता आपल्यासमोर जे आहे 2 ऑप्शन आहे, रिसेट आणि लॉग इन. तर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर मी लॉग इनवरती क्लिक केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे जे आहे हॉल तिकीट आलेलं आहे. तर वरती जे आहे इथे 2 नंबरचा आयकॉन दिसत आहे आणि बाजूला शेअरचं बटन दिलेलं आहे. तर मित्रांनो, या आयकॉनवरती आपण क्लिक करूया, शेअरच्या बटनावरती. आणि त्यानंतर इथे आपल्यासमोर बघू शकता इथे भरपूर सारे ऑप्शन आलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला प्रिंट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.
तर मी इथे प्रिंट हा पर्याय निवडलेला आहे. तर बघू शकता प्रिंट हा पर्याय निवडल्यानंतर जे आहे आपल्यासमोर येथे हॉल तिकीट डाउनलोडसाठी ऑप्शन आलेला आहे. येथे PDF आयकॉनवरती आपण क्लिक करू शकता. यानंतर जे आहे अशा प्रकारे जे आहे आपल्याला स्टोरेजमध्ये इथे नाव दिलेलं आहे. तर इथे तुम्ही नाव चेंज करू शकता. तुम्हाला हॉल तिकीट टाकायचं असेल तर इथे हॉल तिकीट टाकू शकता. हॉल तिकीट MSCTCL अशा नावाने मी सेव्ह करून घेतो. तर बघू शकता इथे सेव्ह झालेलं आहे. तर हे झालं आपलं फाईल जी आहे सेव्ह झालेली आहे. यामध्ये जे आहे तुम्हाला एक्झामला जाताना हे हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ओरिजिनल ID प्रूफ आणि त्याची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन येणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहे बॉल पॉईंट पेनसुद्धा तुम्हाला स्वतः घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी ते दिलेलं आहे. तर जे काही रूल्स रेग्युलेशन्स त्यांनी दिलेले आहे मित्रांनो यामध्ये ते तुम्हाला फॉलो करणे गरजेचं राहील. एक्झाम सेंटरला थोडं एक्झामच्या टायमिंगच्या थोडं आधीच तुम्हाला हजर राहणं गरजेचं आहे. आणि माझं एक्झाम सेंटर जे आहे हे अमरावतीच्या व्यतिरिक्त म्हणजे अकोला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळालेलं आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.